विद्यार्थी मित्रांनो, रस्ता कितीही मोठा असो त्याची सुरुवात एका लहानशा पावलानेच होते. आजच सुरुवात करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा MPW मल्टीपर्पज वर्कर भरती परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजचा स्पेशल क्लासमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न जे तुमच्या परीक्षेचे तुमचा एक गुण पक्का करतील. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून एकही महत्त्वाचा प्रश्न सुटणार नाही. चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. हिवाळ्याच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान टिंबटिंब असते. 41° फॅरनहाइट, 41° सेल्सिअस, 102° फॅरनहाइट, 90° योग्य उत्तर ऑप्शन बी. 41° सेल्सिअस हे हिवाळ्याच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान असते. प्रश्न क्रमांक 2. स्पायना बायफिडा म्हणजे काय? जलमस्तक, दुभंगलेला पाठीचा कणा, मज्जादाह, अर्हद जठरमुख. योग्य उत्तर ऑप्शन बी. दुभंगलेला पाठीचा कणा म्हणजेच स्पायना बायफिडा होय. प्रश्न क्रमांक 3. मूळव्याध असलेल्या रुग्णाला आहार देण्याचा सल्ला द्यावा. फायबरयुक्त, प्रथिनयुक्त, लोहयुक्त, कॅल्शियमयुक्त. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1. फायबरयुक्त आहार हा मूळव्याध असलेल्या रुग्णाला देण्याचा सल्ला येतो. प्रश्न क्रमांक 4. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क, नवी दिल्ली, जिनिव्हा, लंडन. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3. जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 5. ॲनोड कशाचा बनलेला असतो? तांबे, ॲल्युमिनियम, टंगस्टन, रेनियम, लीड. योग्य उत्तर ऑप्शन सी. टंगस्टन रेनियमचा ॲनोड बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 6. एक्स-रे फोटॉन कशासोबत संपर्कात आल्यावर वैशिष्ट्यपूर्ण रेडिएशन निर्माण होतात? बाह्य कवच इल, आंतरकवच इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन. योग्य उत्तर ऑप्शन बी. आंतरकवच इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 7. बाइंडिंग एनर्जी अणूमधला कोणता कवच इलेक्ट्रॉनसाठी सर्वात जास्त आहे? के, एल, एम, एन. योग्य उत्तर ऑप्शन ए. के. प्रश्न क्रमांक 8. एक्स-रे ट्यूबचा शोध कोणी लावला? रोंटेजन, विल्यम कुल्डिज, ग्रेगरी हॉर्न्सफील्ड, निकोलस टेस्ला. योग्य उत्तर ऑप्शन बी. विल्यम कुल्डिज यांनी एक्स-रे ट्यूबचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 9. एक्स-रे फिल्म इमल्शन कशाचा बनलेला असतो? कॅडमियम, फॉस्फरस, सिल्वर हॅलाइड, लीड. योग्य उत्तर ऑप्शन सी. सिल्वर हॅलाइड चा एक्स-रे फिल्म इमल्शन बनलेला असतो. प्रश्न क्रमांक 10. सिंगल कोटेड फिल्मचा कशामध्ये वापर होतो? छातीची रेडिओग्राफी, मेमोग्राफी, एक्स्ट्रीमिटी रेडिओग्राफी, फ्लोरोग्राफी. योग्य उत्तर ऑप्शन बी. मेमोग्राफी. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणते दुर्मिळ पृथ्वी फॉस्फरस आहे? कॅल्शियम टंगस्टेट, बेरियम फ्लोरोब्रोमाइड, गॅडोलिनियम ऑक्सिसल्फाइड, बेरियम स्ट्रोंटियम सल्फेट. योग्य उत्तर ऑप्शन सी. गॅडोलिनियम ऑक्सिसल्फाइड हे दुर्मिळ पृथ्वी फॉस्फरस आहे. प्रश्न क्रमांक 12. ओल्या फिल्म प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे डेव्हलपिंग सोल्यूशन कोणते? सल्फ्युरिक, सोडियम थायोसल्फेट, हायड्रोक्विनोन, क्रोम एल्म. योग्य उत्तर ऑप्शन सी. हायड्रोक्विनोन. प्रश्न क्रमांक 13. जे उपकरण कमी व्होल्टेज जास्त व्होल्टेजमध्ये किंवा उलट रूपांतर करते त्याला काय म्हणतात? रेक्टिफायर, ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर, कॅथोड. योग्य उत्तर ऑप्शन बी. ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 14. ग्रीड कशाची बनलेली असते? लेड, मॉलिब्डेनम स्पेसरसह लेड, टंगस्टन स्पेसरसह लेड, ॲल्युमिनियम स्पेसरसह लेड. योग्य उत्तर ऑप्शन 4. ॲल्युमिनियम स्पेसरसह लेड. प्रश्न क्रमांक 15. एक वगळता खालीलपैकी सर्व रेडिओग्राफी दर्जा सुधारण्यासाठीचे घटक आहेत. ट्रान्सफॉर्मर, ग्रीड,
बीम लिमिटिंग डिव्हाइस, फिल्टर्स. योग्य उत्तर ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 16. एक्स-रे ट्यूबमधील फिल्टर कशाचा बनलेला असतो? तांबे, ॲल्युमिनियम, रेनियम, गॅडोलिनियम. योग्य उत्तर ऑप्शन बी ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 17. कोन बीम सीटीबद्दल खालीलपैकी वाक्य चुकीचे आहे? रेडिएशन मात्रा कमी करतो, डेंटल इमेजिंगमध्ये वापर होतो, त्याला शंकू आकाराचा बीम आहे, MD-CT पेक्षा महाग आहे. योग्य उत्तर ऑप्शन डी MD-CT पेक्षा महाग आहे. प्रश्न क्रमांक 18. रेक्टिफायर्स टिंब असतात. कंडक्टर, इन्सुलेटर्स, सुपरकंडक्टर, सेमीकंडक्टर्स. योग्य उत्तर ऑप्शन 4 सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 19. घन अवस्था डायोड रेक्टिफायर कशाचा बनलेला असतो? सिलिकॉन, कॅडमियम, गॅडोलिनियम, सोडियम. योग्य उत्तर ऑप्शन 1 सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 20. एक्स-रे परिपथामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर कशामध्ये जोडला जातो? कॅथोड आणि ॲनोड, करंटचा स्रोत आणि मुख्य ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी, मुख्य ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी आणि सेकंडरी, फिलामेंट सर्किट आणि एक्स-रे ट्यूब. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 करंटचा स्रोत आणि मुख्य ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी. प्रश्न क्रमांक 21. मॅमोग्राफी ट्यूबमधील ॲनोड कशाचा बनलेला असतो? मॉलिब्डेनम, रेनियम, टंगस्टन, तांबे. योग्य उत्तर ऑप्शन 1 मॉलिब्डेनम. प्रश्न क्रमांक 22. AERB म्हणजे काय? ॲटॉमिक एनर्जी रूलिंग बॉडी, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड, ॲटॉमिक एनर्जी रूल्स बॉडी, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेशन बोर्ड. योग्य उत्तर ऑप्शन 2 ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी एक वगळता सर्व उपकरणे फिलामेंट करंट नियंत्रित करतात. रिपोस्टॅट, चोक कॉइल, पल्स विड्थ मॉड्युलेटर, रेक्टिफायर. योग्य उत्तर ऑप्शन 4 रेक्टिफायर. प्रश्न क्रमांक 24. मलेरियाचा प्रमुख वाहक कोणता? ॲडिस, क्युलेक्स, फिमेल एनाफिलीस, हाऊसफ्लाय. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 फिमेल एनाफिलीस. प्रश्न क्रमांक 25. सामान्य हेतूच्या रेडिओग्राफीसाठी सुरक्षात्मक ॲपॅरलमधील सममूल्य लीडची किमान जाडी किती असावी? 1 मिमी, 0.5 मिमी, 2 मिमी, 5 मिमी. योग्य उत्तर ऑप्शन बी 0.5 मिमी. प्रश्न क्रमांक 26. रेडिओग्राफिक दर्जा एक वगळता सर्वांमुळे सुधारला जातो. हाय स्पीड स्क्रीन फिल्म एकत्रीकरण, कमी झालेला मोशन ब्लर, ऑप्टिमम फॉस्फर क्रिस्टल आकार, वाढलेला आवाज. योग्य उत्तर ऑप्शन 4 वाढलेला आवाज. प्रश्न क्रमांक 27. एक वगळता खालील फ्लॅट पॅनल डिटेक्टर सिस्टीम वापरण्याचे लाभ आहेत. कॉम्पॅक्ट, कमी झालेला इमेज आवाज, खर्चिक, अबसेंट व्हिलेटिंग. योग्य उत्तर ऑप्शन सी खर्चिक. प्रश्न क्रमांक 28. फ्लुरोस्कोपीमधील डोज रिडक्शन तंत्रामध्ये कोणते एक वगळता सर्वांचा समावेश होतो? रिड्युसिंग एक्सपोजर वेळ, वाढता ट्यूब करंट, सुधारित कॉलिमेशन, पल्स फ्लुरोस्कोपी. योग्य उत्तर ऑप्शन बी वाढता ट्यूब करंट. प्रश्न क्रमांक 29. सिटी कन्सोल रूममधील बघण्याच्या काचाला टिंबची सममूल्य लीड असावी. 0.5 मिमी, 1 मिमी, 2 मिमी, 5 मिमी. योग्य उत्तर ऑप्शन 3 2 मिमी. प्रश्न क्रमांक 30. PACS म्हणजे काय? पिक्चर आर्चिव्हिंग अँड कम्युनिकेशन सिस्टीम, पिक्चर आर्चिव्हिंग अँड कॉम्पिंग सिस्टीम, पिक्चर ॲक्वायजेशन अँड कम्युनिकेशन सिस्टीम, पिक्चर ॲक्सेप्टिंग अँड कम्युनिकेशन सिस्टीम. योग्य उत्तर ऑप्शन 1 पिक्चर आर्चिव्हिंग अँड कम्युनिकेशन सिस्टीम. प्रश्न क्रमांक 31. MRI म्हणजे काय? मॅग्नेटिक रिकग्निशन इमेजिंग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, मॅग्नेटिक रेक्टिफिकेशन इमेजिंग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. योग्य उत्तर ऑप्शन बी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग.
म्हणजेच MRI. प्रश्न क्रमांक 32. CT स्कॅनरचा चौथा प्रकार कोणता? लिनियर रोटेट प्रकार, लिनियर प्रकार, रोटेट प्रकार, रोटेट फिक्स्ड प्रकार. योग्य उत्तर ऑप्शन 3 रोटेट प्रकार. प्रश्न क्रमांक 33. MRI मधील सुपर कंडक्टिंग मॅग्नेटचा डिस्चार्जला काय म्हणतात? रॅपिंग, क्वेंच, शिल्डिंग, ग्रेडियंट. योग्य उत्तर ऑप्शन बी क्वेंच. प्रश्न क्रमांक 34. MRI साठी एक वगळता खालील सर्व निषेध आहेत. कॉर्डियाक पेसमेकर, कॉलियर इम्प्लांट, इंट्राऑक्युलर मेटॅलिक फॉरेन बॉडी, गर्भारपण. योग्य उत्तर ऑप्शन 4 गर्भारपण. प्रश्न क्रमांक 35. एक वगळता खालीलपैकी सर्व MRIचा क्रम आहे. स्पिन इको, टर्बो स्पिन इको, निओस्मिन इको, ग्रेडियंट इको. योग्य उत्तर ऑप्शन 3 निओस्मिन इको. प्रश्न क्रमांक 35. MRI मध्ये वापरले जाणारे क्रोयोजन कोणते? हेलियम, निऑन, सोडियम, क्लोरीन. योग्य उत्तर ऑप्शन 1 हेलियम हे MRI मध्ये वापरले जाणारे क्रोयोजन आहे. प्रश्न क्रमांक 37. कायमस्वरूपी चुंबक कशाचे बनलेले असते? टायटॅनियम, मर्क्युरी, तांबे, अल्किनो. योग्य उत्तर ऑप्शन डी अल्किनो. प्रश्न क्रमांक 38. MRI मध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व कॉइलचा वापर होतो. व्हॉल्यूम कॉइल, सरफेस कॉइल, फेस ॲरे कॉइल, इमेजिंग कॉइल. योग्य उत्तर ऑप्शन 4 इमेजिंग कॉइल. प्रश्न क्रमांक 39. रेडिएशन वर्करसाठी ॲन्युअल रेडिएशन एक्सपोजर मर्यादा किती? 1 MSV, 5 MSV, 30 MSV, 100 MSV. योग्य उत्तर ऑप्शन 3 30 MSV. प्रश्न क्रमांक 40. रुग्णाच्या हालचालीमुळे MRI मधील आर्टिफॅक्टला काय म्हणतात? केमिकल शिफ्ट आर्टिफॅक्ट, अलायझिंग, घोस्ट आर्टिफॅक्ट, झिप्पर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न कमेंटमध्ये नक्की करा. जरी उत्तर आले नाही तरी गेस करण्याचा प्रयत्न करा. याचे बरोबर उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देऊया. मित्रांनो, हे होते MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न. या 40 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या सराव प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. आत्ता केलेला थोडा अभ्यास आपल्याला सिलेक्शन देऊन जातो. धन्यवाद.